वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 8वीचा विज्ञानाचा 5वा धडा अणूचे अंतरंग याच्यातील संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन स्वरूपण हे भाग पाहणार आहोत. ओके, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाल्टनचा अणुसिद्धांत, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप आणि नील्स बोअरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप हे आपण अभ्यासलेलं आहे. तसेच अणुसंरचना म्हणजेच अणुसंरचनेमध्ये केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बाह्यभागामध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि मूलद्रव्यांचे जे इलेक्ट्रॉनचे संरूपण असतं ना हे आपण अभ्यासलेलं आहे. तर आता आपण संयुजा म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, तर जर तुम्ही ह्याच्या आधीचे भाग पाहिले असतील तर तुम्हाला मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण कसे असते हे माहीत असेलच. म्हणजे जसं की आता इथे बघा, हा ब्रोमिनचा एक अणू आहे. जर त्याच्यामध्ये जर 35 इलेक्ट्रॉन असतील तर ते कक्षामध्ये फिरत असतात. कक्षा 4 असतात. तर पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये म्हणजे एल या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतात. तिसरी कक्षा एम असते, एम मध्ये 18 असतात जास्तीत जास्त. चौथी कक्षा एन असते, त्याच्यामध्ये 32 असतात. तर जर 35 ब्रोमिनचे जर इलेक्ट्रॉन असतील तर पहिल्यात 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 आणि उरलेले चौथ्या कक्षेत म्हणजे 7. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं स्वरूपण होतं. हे तुम्ही अभ्यासलेलंच आहे. तर आता आपण समजून घेऊया संयुजा म्हणजेच व्हॅलेन्सी. ओके, काय असते. तर संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण मागील पाठात पण पाहिलेलंच आहे. आपण हेही पाहिले की साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते. ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं तर काय की जे शेवटच्या कक्षेत जे अणू असतात ना, कळलं का, तिथे त्याची संयुजा ठरते किंवा संयुजेची जे इलेक्ट्रॉनची संख्या असते तिथे लिहिलेली असते. आता ही आकृती नीट बघा. हा हेलियमचा अणू आहे. हे हेलियमचं केंद्रक आहे आणि बाजूला एकच कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. कारण हेलियममध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. ओके, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. हेलियममध्ये 2 असतात. बघा, हेलियमचं केंद्रक आहे आणि कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना दिसत आहेत. ओके, कार्बनमध्ये किती असतात? कार्बनमध्ये 6 असतात. त्यामुळे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि बाजूच्या कक्षेमध्ये उरलेले 4 इलेक्ट्रॉन. निऑनमध्ये किती असतात बघा, पहिल्या कक्षेत 2 आहेत आणि मग बाहेरच्या कक्षेत 8 आहेत. ओके, म्हणजे एकूण 10 असतात निऑनच्या ह्याच्यामध्ये. आणि सोडियममध्ये 11 असतात. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि उरलेला 1 हा बाहेरच्या कक्षेत, तिसऱ्या कक्षेत. म्हणजे के या कक्षेमध्ये 2 असतात, एल मध्ये 8 असतात आणि एम मध्ये एकच उरलेला आहे म्हणून 1. हे लक्षात आलं असेल आतापर्यंत तुमच्या. ओके, आता काही प्रश्नोत्तरे दिले ती आपण बघूयात. ओके, विविध अणूमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत? सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? ओके, आता बघा, पहिला प्रश्न काय, विविध अणूमधील कवचांची. विविध अणूमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा KLMN आहेत. मग काय, 4 कवचांची आपण संज्ञा मांडलेल्या आहेत. पहिलं कवच आहे के, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसरं एल, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. तिसरं एम, त्याच्यामध्ये 18 असतात आणि चौथं एन, त्याच्यामध्ये 32 असतात. ओके, आता सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? सर्वात आतलं कवच कोणतं? के आहे आणि त्याचा क्रमांक काय आहे? तर 1. मग फ्लोरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा. आता फ्लोरीनमध्ये किती असतात? फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे पहिल्या कक्षेत किती असतात? 2 आणि उरलेले जे 7 आहेत ते असतात एल मध्ये. कळलं का? म्हणजे पहिल्या 2 कक्षांमध्येच त्यातले जे इलेक्ट्रॉन असतात ते फिरत असतात. आता पुढचा प्रश्न काय, तर फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजेच बाह्यतम कवच कोणते? ओके, बघा, फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात म्हणून सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणतं आहे? तर एल आहे. कारण के मध्ये 2 आणि उरलेले सगळे 7 हे एल मध्ये असतात. ओके, आता पुढचा प्रश्न काय आहे, तर सोडियम अणूमधील बाह्यतम कवच कोणते आणि हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते? आता सोडियम. ओके, तर सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 11. त्याच्यामुळे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, म्हणजे के मध्ये 2, एल मध्ये 8 आणि उरलेले एम मध्ये असतात. ओके, म्हणून बाह्यतम कवच कोणतं आहे? तर एम आहे. आणि हायड्रोजनमध्ये किती असतात? एकच इलेक्ट्रॉन असतो. त्याच्यामुळे सर्वात बाह्यतम कवच म्हणजे केच आहे ना, कारण एकच आहे त्याच्यामध्ये. ओके, हे आलं लक्षात. चला पुढे जाऊ आता आपण. मूलद्रव्यांची संयुजा
संयुगांमधील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपामुळे स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूंची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. म्हणूनच बाह्यतम कवचाला संयोजा कवच असे म्हणतात. बघा, आतल्या कवचांमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील ना त्याचा काही संबंध राहत नाही. म्हणजे सगळ्यात बाहेरचं कवच आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन उरलेले असतात ना त्याच्यावरती ठरतं की संयोग होताना कोणत्या अणुशी त्याचा संयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे ते संयोजक इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या कक्षेतले असतात त्यांनाच म्हणतात. आता आपण समजून घेऊया की संयोजक होताना नेमकं काय होतं. तर अणूच्या संयोजेचा संबंध अणूमधील संयोजक इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. प्रथम हेलियम व निऑन ह्या मूलद्रव्यांकडे पाहू. हेलियम आणि निऑन हे छोटे म्हणजे जे केंद्रक छोटे तसे आहेत ते बघूयात आपण. तर प्रथम वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत म्हणजेच त्यांची संयोजन शून्य आहे. जर समजा एखाद्या जसा हेलियम हा अणू आहे त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत आणि पहिल्या कक्षेत आहेत. त्याच्यामुळे बाकी काहीच उरत नाही ना, कक्षा पूर्ण झालेली आहे. त्या कक्षेची जास्तीत जास्त कॅपॅसिटी किती आहे 2ची के या कक्षेची कवचाची. तर त्याच्यामध्ये 2 आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही बाकी उरत नाही. त्याच्यामुळे त्याचा संयोग होण्याचा संबंधच येत नाही. ओके, म्हणून ते काय राहतात रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. ओके, म्हणजेच त्यांची संयोजन शून्य आहे हे लक्षात ठेवा, शून्य संयोजन. तर हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के या कक्षेत आहे. हेलियमचंच मी आता सांगितलं होतं. ओके, आता हेलियमचं आपण इथे पाहिलेलं आहे. आता निऑनचं बघू. तर निऑन हा पण निष्क्रिय आहे कारण त्याच्यामध्ये जेवढे अणू असतात ना इलेक्ट्रॉन असतात ते के आणि एल या 2 कवचामध्ये असतात. ओके, तर निऑनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 10 असतात. पहिल्या कक्षेमध्ये किती असतात 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतात 8. त्याच्यामुळे काय झालं की दोनही कक्षा म्हणजे दोन्ही कवच हे पूर्ण भरलेले असतात. म्हणजे के ची कॅपॅसिटी 2ची आहे तो भरलेला आहे, एल ची कॅपॅसिटी 8ची आहे तो पण भरलेला आहे. त्याच्यामुळे निऑन हा पण रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय राहतो कारण त्याच्यामध्ये अष्टक पूर्ण झालेले आहे. शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेले असतात. त्याच्यामुळे त्याचे संयोग होत नाही सहसा कोणाशी. ओके, आता पुढे बघा आर्गॉनचं संख्या काय एम या संयोजक कवचात आर्गॉनच्या एम ह्या संयोजक कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, याचा अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयोजक कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. ओके, म्हणजे अजून एक लक्षात आलं की आर्गॉनची बोलतो ना आपली आर्गॉनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 18 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत पण 8च उरतात. म्हणजे 18 होत नाहीत पण 8 आहेत. तर इथे एक लक्षात आलं की जेव्हा अष्टक पूर्ण होतं ना तेव्हा तो जो अणू आहे ना तो रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय राहतो. ओके, ज्याच्यामध्ये बाह्य कवचात ओके जर अष्टक पूर्ण झालं असेल तर तो संयोग पावत नाही. ओके, मग इथे आर्गॉनचा पण तोच प्रकार झाला. काय आलं 18 असल्यामुळे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 10 आणि तिसऱ्या कक्षेत अष्टक पूर्ण झालं. एम मध्ये अष्टक पूर्ण झालं 8 इलेक्ट्रॉन आले त्याच्यामुळे त्याची संयोजन पण 0 आली. ओके, मग इथे लक्षात ठेवायचं जर बाह्य कक्षेत जर 8 ही जर इलेक्ट्रॉनची संख्या आली तर अष्टक पूर्ण होतं आणि तो जो मूलद्रव्य आहे ते निष्क्रिय राहतं, रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय राहतं. ओके, आता पुढे समजून घ्या बघ मुद्दा. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहता असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. ओके, बघा जिथे अष्टक पूर्ण नाहीये ना तिकडे आपल्याला संयोग होताना दिसतो. आता हायड्रोजनच्या बाबतीत तर त्याची पहिलीच कक्षा दुसरी कक्षा नाहीये आणि हायड्रोजनचं द्विक म्हणजे हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेत पण 2 पूर्ण नाहीयेत. ओके, त्याच्यामुळे त्याच्या संयोजन होते, त्याचा संयोग होतो. निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते म्हणजेच त्यांची संयोजन शून्य नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रांवरून उदाहरणार्थ H2 ओके म्हणजे हायड्रोजनची संयोजन HCl ही हायड्रोजनची संयोजन 1 असल्याचे तुम्ही पाहिले. ओके, हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन के या कवचात आहे म्हणजेच हायड्रोजनची पूर्ण द्विक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. तर ही एक संख्या हायड्रोजनच्या संयोजनाशी जुळते. सोडियम
ओके, हायड्रोजन समजून घ्या. हायड्रोजनच्या बाह्य कवचात म्हणजे के मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉनची जागा रिकामी आहे. त्यामुळे जेव्हा हायड्रोजनचा संयोग होतो ना, त्यावेळी दुसऱ्या अणूचा एक इलेक्ट्रॉन तिथे त्याची जागा घेतो. म्हणून काय होतं, जेव्हा दोन हायड्रोजनचे अणू एकत्र येतात तेव्हा काय होतं की दोन्हीतला एक एक इलेक्ट्रॉन एकमेकांना सपोर्ट करतो आणि आपण जेव्हा हायड्रोजनचा उल्लेख करतो ना तो H2 करतो. हायड्रोजनचा एक सिंगल अणू नसतो, कारण दोन अणू जोडून H2 राहतो. तसंच HCl इथे पण लक्षात येतं की हायड्रोक्लोरिक ऍसिड याच्यामध्ये काय होतं, तर हायड्रोजनचा जी एका इलेक्ट्रॉनची जागा आहे तो क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्यामुळे HClचा संयोग होतो. ओके, हे थोडं समजून घ्या. अजून पुढे पुढे आता ह्यातलं डिटेल आपण समजून घेणार आहोत. ओके, तर आता सोडियम मध्ये बघूया. तर सोडियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे, पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8 आणि तिसऱ्या कवचात 1. तर याच्यामध्ये एक लक्षात येतं की इथे ना एक इलेक्ट्रॉन हा मोकळा आहे बाहेर. ओके, तर हा संयुजा इलेक्ट्रॉन आहे आणि आपल्याला जे सोडियमची जी काही असतात ना रेणुसूत्र त्याच्यावरून लक्षात येतं की NaCl, NaH. ओके, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्याची संयुजा एक आहे. कारण बघा, सोडियम बरोबर क्लोरीन जोडला असता दोघांचा एक एक अणू जो एक एक इलेक्ट्रॉन जो बाहेरच्या कक्षेत आहे तो एकमेकांशी संयोग पावल्याने NaCl ओके म्हणजे सोडियम क्लोराईड तयार होतो. याचाच अर्थ असा आहे की मूलद्रव्यांची संयुजा त्यांच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे. ओके, म्हणजे जी संयुजा असते ना आणि बाहेरील कवचातले जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याशी भरपूर संबंध याचा. आता या तक्त्यामध्ये काही मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांची रेणुसूत्रे दिली आहेत. त्यावरून ठरवलेली त्या मूलद्रव्यांची संयुजा त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या रिकाम्या जागी लिहा. आता मी हा तक्ता आधीच भरून ठेवलेला आहे. ओके, बघा इथे हायड्रोजन आहे आणि संयुगाचे रेणुसूत्र काय HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, इथे आपल्या लक्षात येतं की इथे हायड्रोजनचा एक अणू आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, अणू आणि क्लोरीनचा पण एक आहे. म्हणजे मूलद्रव्यांची संयुजा काय एक आहे. ओके, दोघांच्या बाह्य कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, त्यामुळे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पण काय होतं, एक होतं. मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉन संख्या काय होते, X म्हणजे बाहेरच्या कक्षेतली काय होते ती एक येते. ओके, आणि म्हणून त्याचे दोघांचा एक एक जोडल्यानंतर त्यांची कक्षा पूर्ण होते आणि HCl तयार होतो. ओके, आता इथे बघा क्लोरीन. ओके, मूलद्रव्याची संज्ञा काय Cl. ओके, मग त्याच्यासाठी पण तेच केलेलं आहे HCl. तर इथे आपल्या लक्षात काय आलं, क्लोरीनच्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची संख्या कशी 2, 8 आणि 7 आहे. ओके, म्हणजे याच्या इलेक्ट्रॉनची संख्या 17 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आहे त्याला तर विसरून जा, पूर्ण झालं ते. दुसऱ्या कक्षेत 8 आहे त्याला पण विसरून जा. पण बाह्य कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे अष्टक पूर्ण आहे का नाहीये. मग अष्टकाला किती कमी पडतात, तर 8 - 7 म्हणजे 1 कमी पडतं अष्टकासाठी. ओके, 8 - 7 बरोबर 1 कमी पडतं. म्हणून त्याच्या मूलद्रव्याची संयुजा काय येते, 1 येते. बघा ह्याचं सूत्र कसं असतं, जर 1, 2, 3 असतील बाह्य कक्षेमध्ये तर ती संयुजा संख्या असते. पण 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर मात्र ती संख्या जी इलेक्ट्रॉनची संख्या बाह्य कक्षेतील तिला 8 वजा करावं लागतं. ओके, तर इथे 7 होते म्हणून 8 7 वजा केले उरलं 1 म्हणून मूलद्रव्याची संयुजा 1 आली. पण इथे एकच होतं ना, एक हायड्रोजनच्या याच्यामध्ये एकच होतं. 1 असेल तेव्हा वजाबाकी नाही करावी लागत. 1, 2, 3 असेल तर जी संख्या इथे येते तीच इथे लिहून टाकायची आपण मूलद्रव्याची संयुजा. म्हणजे आलं लक्षात. आता हे एनी ओके हे संयुग नाहीये कारण याच्या कक्षा पूर्ण आहेत. याच्यामध्ये किती असतात, 10 असतात इलेक्ट्रॉन पूर्ण. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. अष्टक पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याचं हे निष्क्रिय राहतं, याची संयुजा होत नाही. कारण 8 - 8 उत्तर 0 येतं म्हणून त्याला संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 0 येते आणि मूलद्रव्याची संयुजा पण 0च येते. एनी म्हणजे काय, निऑन. ओके, म्हणजे निऑनचा संयोग होत नाही, निऑनची संयुजा 0 राहते. आता एफ म्हणजे फ्लोरीन. तर फ्लोरीन मध्ये बघा HF. ओके, इथे काय झालेलं आहे तर दोघांचा पण एक एकच इलेक्ट्रॉन जोडलेला आहे. ओके, म्हणजे ह्याची मूलद्रव्याची संयुजा काय 1 आहे. आता एफ फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनचे संरूपण कसं असतं, 2 आणि 7. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 7. ओके, म्हणजे अष्टक पूर्ण आहे का नाहीये. मग अष्टकाला किती कमी पडतात बघा, 8 - 7 बरोबर किती 1. म्हणजे इथे मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 7 आहे पण मूलद्रव्याची संयुजा काय येते 1. कारण संयुजा काढण्याचं सूत्र काय येतं, 4पेक्षा मोठी संख्या असेल तर 8 ती संख्या वजा करायची म्हणून 8 - 7 केल्यावरती उरले 1. बरोबर.
आता पुढे जाऊ आपण. Na. ओके, Na म्हणजे काय? Na म्हणजे सोडियम. मग सोडियमचं बघा NaH याच्यामध्ये काय होतं तर सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय 2, 8, 1 हे आपल्याला माहित आहे. ओके, मग इथे बाह्य कक्षेत किती आहेत? 1. मग बाह्य कक्षेत 1 आहे, अष्टक पूर्ण नाहीये. 4पेक्षा छोटी संख्या असताना तीच मूलद्रव्याची संयुज इलेक्ट्रॉनची संख्या पण एकच राहणार आणि मूलद्रव्याची संयुजा पण एकच राहणार. ओके, आता Mg म्हणजे काय? मॅग्नेशियम. तर याच्यामध्ये बघा MgCl2 म्हणजे क्लोरीनची संयुजा आपल्याला माहिती 1 आहे, पण इथे क्लोरीनचे 2 अणू जोडलेले आहेत. ओके, आणि मॅग्नेशियमचा 1 आहे, म्हणजे मॅग्नेशियमची संयुजा संख्या काय असणार? 2 असणार. इथेच कळतं आपल्याला बघा, दुसऱ्या अणूची संयुजा आपल्याला माहिती 1 आहे क्लोरीनची, आणि त्याचे 2 अणू इथे जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या इथे आपली संयुजा 2 आहे, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पण आपण बघूया मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉनचं स्वरूपण काय तर 2, 8 आणि 2 आहे ते. ओके, कारण 12 इलेक्ट्रॉन आहेत. शेवटच्या कक्षेत किती? 2 आहेत. ओके, मग ही संख्या 4पेक्षा छोटी आहे ना, म्हणून मग ही जी संख्या आहे शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची तीच त्या मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे, तीच त्या मूलद्रव्याची संयुजा आहे. उत्तर इथे दिसलंच होतं आपल्याला बघा. आता CH4. ओके, सी म्हणजे काय तर सी म्हणजे कार्बन. तर कार्बनची संयुजा इथे किती असणार आहे बघा, इथे दिसतं आपल्याला 4. ओके, आपण बघूया कार्बनचे इलेक्ट्रॉनचं स्वरूपण कसं आहे? 2 आणि 4. ओके, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. म्हणजे आपल्या लक्षात येतं बघा 4 आहे ना, मग 8 मधून 4 वजा केले उत्तर किती येतं? 4. ओके, 8 मधून 4 वजा केले उत्तर 4 आलं. म्हणजे याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 4, आणि मूलद्रव्याची संयुजा किती आहे? 4. ओके, इथे बघा हायड्रोजनचे 4 अणू जोडले गेले कार्बन बरोबर. लक्षात आलं? म्हणजे कार्बनची संयुजा किती असते? 4. आता अल्युमिनियम. तर अल्युमिनियमची किती असणार आहे बघा, इथे लगेच दिसतं आपल्याला क्लोरीनचे 3 अणू जोडलेत. क्लोरीनची संयुजा किती आहे? 1 आहे, आणि क्लोरीनचे 3 अणू जोडले, म्हणजे अल्युमिनियमची किती असणार आहे? संयुजा 3 असणार आहे. बघा अल्युमिनियमचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय ते 2, 8 आणि 3 आहे. बाह्य कक्षेत किती आहे? 3. म्हणून त्याची मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या पण 3 आणि मूलद्रव्याची संयुजा पण 3. इथे समजून घ्या, जेवढी जागा रिकामी असते ना जोडण्यासाठी तेवढेच अणू जोडले जातात किंवा तेवढेच इलेक्ट्रॉनची गॅप भरला जातो. अशा पद्धतीने हे तक्ता हा समजून घ्या तुम्ही. फार महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची ती की ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढी असते. या उलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते. ओके, बघा हे अष्टक ही फार महत्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणूनच आपला हा फॉर्म्युला असतो तो कसा असतो बघा, 8 वजा x. ओके, ही काय बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या आहे, पण इथे x आहे ना हा 4 पेक्षा मोठा किंवा 4 एवढा पाहिजे तरच. जर तो छोटा असेल तर जेवढे इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत तीच त्याची संयुजा. आता इथे बघा मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे झेड, याचा अर्थ काय असतो तर ही असते प्रोटॉनची संख्या. ओके, जेवढा त्या मूलद्रव्यात प्रोटॉन तेवढाच त्याचा अणुअंक असतो. आता पुढे काही मूलद्रव्यांचे अणुअंक झेड दिले आहेत, त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत प्रत्येक किती इलेक्ट्रॉन आहेत ते लिहा. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. असं का असतं? कारण जेवढे त्याच्यामध्ये प्रोटॉन असतात ना तेवढेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे अणुअंक जो असतो ना ती प्रोटॉनची संख्या आहे पण तीच इलेक्ट्रॉनची पण संख्या असते. ओके, कारण ते बॅलन्स असतात कधी पण. तर मग इथे आपल्या लक्षात येतं की जर हायड्रोजनचा जर अणुअंक झेड आहे म्हणजेच 1 आहे तर त्यातली इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे तर ती 1च असणार आहे. ओके, आता इलेक्ट्रॉनची संख्या 1 असल्यामुळे बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील ते पण 1च असणार ना, ऑलरेडी 1च आहे ना. आपल्याला माहिती आहे सगळ्यात आतल्या कक्षेत 2 असतात, 2 पेक्षा जास्त असतील उरलेले ते बाहेरच्या कक्षेत. आता इथे बघा कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आहेत म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि 6 इलेक्ट्रॉन मधले पहिल्या कक्षेत किती असणार तर 2, उरले किती 4. 4 कुठे असणार बाह्य कक्षेत ना, कारण बाह्य कक्षेत किती असतात जास्तीत जास्त 8 राहू शकतात. म्हणजे जे दुसरी कक्षा असते दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 राहू शकतात. ओके, या ह्या कक्षेत 8 राहतात पण ह्याच्यात तर 4च उरले त्यामुळे 4च्या 4. आता बघा लिथियम याच्यामध्ये 3 आहेत, पहिल्या कक्षेत म्हणजे के कक्षेमध्ये 2 राहणार, उरले किती 1 म्हणजे बाह्यतम कक्षेत किती आले 1च. ऑक्सिजनचे 8 आहेत इलेक्ट्रॉन, मग पहिल्या कक्षेत किती 2 उरले किती 6, दुसऱ्या कक्षेत 6 बसतात ना पूर्ण बसतात, 8 पेक्षा जास्त असते तर मात्र तिसऱ्या कक्षेत गेले असते. आता इथे बघा निऑन याच्यात किती 7 आहेत, मग किती राहतील बाह्य कक्षेत 5, कारण 2 पहिल्या कक्षेत गेले उरलेले 5 दुसऱ्या कक्षेत. बघा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या आपल्या लक्षात आली. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण.
पुढे काही मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संख्या दिली आहे, त्यावरून त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संयुज इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा लिहा. ओके, सोडियम, कार्बन, मॅग्नेशियम आणि क्लोरीन. ओके, आता इलेक्ट्रॉन संख्या काय? 11, 6, 12, 17. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असेल? पहिल्या कक्षेत 2. प्रत्येकाच्या पहिल्या कक्षेत 2च असणार आहे, 2 पेक्षा जास्त नाही. ओके, मग बघा उरले किती? दुसऱ्या कक्षेत 8. ह्याचे झाले 8. 8 आणि 2 10, उरला 1. म्हणजे अजून तिसऱ्या कक्षेत 1 गेला की नाही? के कक्षेमध्ये 2, एल कक्षेमध्ये 8 आणि एम कक्षेमध्ये 1. आता इथे बघा 6 आहेत, 2 गेले, उरले किती? 4. 4 लिहून टाका. ओके, तिसऱ्या कक्षेत जाणारच नाही. मग इथे 12 आहेत, 12 मधले 2 गेले, मग 8 गेले. दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 बसणार. मग किती उरले? 2 उरले तिसऱ्या कक्षेमध्ये. इथे बघा 17 आहेत, मग 2 गेले, मग 8 गेले, उरले किती? 7. तिसऱ्या कक्षेमध्ये किती राहिले? 7. आलं लक्षात इथपर्यंत? आता संयुज इलेक्ट्रॉन संख्या काय असते? तर बाहेरच्या कक्षातील इलेक्ट्रॉनची संख्या जर ती 4 पेक्षा मोठी असेल तर -8 मधनं तिला वजा करायची, आणि 4 पेक्षा छोटी असेल तर ती संख्या आहे तशी लिहायची. मग आता इथे बघा, इथे कोणती संख्या? 1 आहे. 4 पेक्षा छोटी की नाही? मग काय लिहायचं आपण इथे? 1. मग संयुजा काय येणार? ती पण 1च येणार. आता इथे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 4 आहे, बरोबर की नाही? मग 4 ही मोठी संख्या की नाही? मग हिला 8 मधून वजा करा. मग काय होणार? 8 मधून वजा केल्यावर 8 मधून 4 वजा केले तर 4. म्हणजे याची संयुजा पण किती आली? 4च आली. आता इथे संख्या किती आहे? 2 आहे. ओके, 4 पेक्षा छोटी आहे ना? मग 2. इलेक्ट्रॉन संयुजा संख्या किती आहे? 2. आणि उत्तर काय आहे ना आपली? संयुजा किती आहे ना? 2. आता इथे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 7 आहे. शेवटच्या कक्षेतली संख्या लिहायची असते आपल्याला. ओके, पण आता ही संख्या किती बघा? 4 पेक्षा मोठी आहे की नाही? मोठी आहे. मग 8 वजा करा, कारण अष्टक पूर्ण करायचं असतं आपल्याला. मग 8 वजा केलं, उत्तर किती? 1. म्हणजे संयुजा किती आली इथे? 1. क्लोरीनची संयुजा किती आली? 1. आलं लक्षात? इथे तुम्हाला कळेल की हे गणित कसं जातं. हे तर सोपं होतं काढायला. इथे तुमच्या लक्षात आलं की नाही? जर 4 पेक्षा मोठी संख्या बाहेरच्या कक्षेत असेल इलेक्ट्रॉनची तर तिला 8 मधनं वजा करायचे, आणि जे उत्तर येईल ते आपली संयुजा. ओके, अणुक्रमांक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच का असतात? ओके, याचं उत्तर माहितीये का तुम्हाला? तर अणुकेंद्रातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या मूलभूत कणांच्या एकत्रित संख्येला आण्विक वस्तुमान संख्या किंवा अणुवस्तुमानांक म्हणजेच ए म्हणतात. त्याची किंमत नेहमी पूर्णांकात असते. एका मूलद्रव्याच्या प्रत्येक समस्थानिकाला वेगवेगळी आण्विक वस्तुमान संख्या असते. प्रत्येक मूलद्रव्याचा अणुक्रमांक झेड म्हणजेच प्रोटॉनची संख्या ही मूलद्रव्याची अचूक ओळख मानली जाते. ओके, हिच्यापासून अणुवस्तुमानांक ही संख्या भिन्न असते. तुमच्या लक्षात आलं का? कारण अणुक्रमांक म्हणजे झेड म्हणजे प्रोटॉनची संख्या, पण अणुवस्तुमानांक काय असतो? तर झेड प्लस न्यूट्रॉनची संख्या. ओके, बघा अणुक्रमांक आणि न्यूट्रॉनची संख्या, म्हणून तो झेड प्लस एन हा अणुवस्तुमानांक होतो. तर एखाद्या अणूचा जो समस्थानिक असेल म्हणजे ज्याच्यातली न्यूट्रॉनची संख्या जर बदलली तर तो मूलद्रव्याची जी वस्तुमानांक आहे वस्तुमानांक बदलू शकतो, पण अणुअंक बदलत नाही. ओके, अणुक्रमांक ही प्रोटॉनची संख्या कायम स्थिर असते, म्हणून ती पूर्णांकात असते. आता पुढचा प्रश्न काय आपला? सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन असतात, तर त्याचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक किती असेल? बघा, प्रोटॉन किती आहे? 16, म्हणजे अणुअंक किती त्याचा? 16. आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतो? तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्येची बेरीज. तर 16 16 किती होणार? 32. म्हणजे अणुवस्तुमानांक किती असेल? 32 असेल. आता समस्थानिके, समस्थानिके हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. मुळात काय होतं? तर जर एखाद्या अणूमधलं जर न्यूट्रॉनची संख्या बदलली, ओके, तर मात्र त्याला जो नवीन मूलद्रव्य असतं ना त्याला आपण समस्थानिक म्हणतो. ओके, तर ही काय संकल्पना आहे ना, ही आपण आता पुढच्या व्हिडिओत बघूया. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.